कसले भावनी जसे की सांगितलेलं आहे की 5 ते 10 कोटीची वाहतूक करारची एन्काउंटरसाठी ऑफर होती. तो 5 ते 10 क्या 20, 30, 50 कोटी पण ऑफर देऊ शकतात. कोटी किती जरी केला, तो आज 19 लोकांकडे सगळे लोकांची कुंडली असते. आणि कसले भाऊ जे म्हणतायत, गृहमंत्री साहेबांना ते सगळी गोष्टीची चौकशी करायला पाहिजे. किती सत्य आहे, किती इसमे खरं आहे, किती खोटं आहे, सगळ्या लोकांच्या समोर आणावं लागेल आणि याच्यावरती कारवाई करावं लागेल. ज्या ज्या लोकांचं तू नाव घेत आहे त्याच्या लोकांवरती कारवाई करणे गरजेचे आहे आज. आणि जसं तो म्हणताय की कसले भाऊ जसे म्हणताय की त्यांच्यावरती त्यांना ऑफर होती 10 कोटीची, तो 100% होऊ शकते. कितीही जरी केला तो आज वाल्मिक कराडकडे धनंजय मुंडेचे पुढे जी लिस्ट आहे तो 100% असा होऊ शकता मला असं वाटते. क्योंकि पोलीस अधिकाऱ्यांना हाताखाली घेऊन दबावाखाली घेऊन तुमच्या ट्रान्सफर इधर करून टाकू तिथे करून टाकू हे सगळे दबावाखाली काम करावं लागते. आणि या गोष्टीमुळे दबावाखाली काम करण्यामुळे बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांनी आत्महत्या पण केलेली आहे. आणि काही लोकांनी सस्पेन्शन झालेलं आहे, जसे हे सस्पेंड झालेले आहेत. आणि मी असं पण म्हणते की जे कसले भाऊ आहे असे खरे अधिकाऱ्यांना तुम्ही परत नोकरीवरती घ्या आणि न्याय करा त्यांच्यासोबत. कशाला एक अधिकारी परत 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 पोलीस अधिकाऱ्यांवरतीही कशाला हे सगळं पापाच्या घडा फुटतोय. हे मंत्रीचा राजीनामा होत नाही, त्यांची आमदारकी जात नाही.